सेमी इंग्लिशला शिकायचं की इंग्लिश मिडियमला शिकायचं, इतका टन्नो आणलाय की वेगवेगळ्या शाळांनी व्हरायटी लावले. ती कपड्याच्या दुकानात नसते काय, हा ड्रेस घ्या, हा नको असेल तर हा घ्या, हा कलर वेगळा, हे कापड वेगळं, तसं शाळांनी केलंय. हे आमचं मराठी मीडियम, मराठी मग सेमी इंग्लिश, मग इंग्लिश मीडियम, त्यात सीबीएसई, त्यात स्टेट, असे ढीगभर सांगतात. आणि त्यात आणि पहिली बसून काय सांगतात, आम्ही पहिलीला असे कोर्सेस घेणार किंवा केजी नर्सरीला असे घेणार की ते युपीएससी ला लागतात. मी तर टन्नॉनला छोट्या छोट्या शाळेमध्ये फिरतोय की 3 वर्षाच्या मुलांना रोबोटिक्स शिकवणार आहे. अब त्याला चड्डी घालायची नाही ती स्वतःची, आणि रोबोटिक्स आणि काय करणार आहे, हे नुसतं फसवण्याच्या गोष्टी आहेत. क्लिअर सांगतो तर बेसिक सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मधला फरक सांगतो. ज्या दिवशी फरक कळेल ना तुमचे डोळे उघडतील. मराठी, हिंदी, इंग्लिश हे 3 भाषा सगळीकडे आहेत. मराठी शिकवली जाणार ऑब्विसली मराठीमध्ये, मग ते सेमी इंग्लिशला चला, इंग्लिश मिडियमला चला. हिंदी दोन्हीकडे हिंदीत शिकवलं जाणार. इंग्लिश, इंग्रजी बाबा दोन्हीकडे, दोन्ही सेम भाषांमध्ये 3 विषय, सेमी इंग्लिश असू दे, इंग्लिश मिडियम असू दे, तिन्हीकडे सेम भाषा. तुम्ही म्हणा पुस्तकं वेगळे असतात, अहो थोडंफार पुस्तकांमध्ये फरक असणारच आहे ना, फर्स्ट सेकंड थर्ड लँग्वेज टाईप असतं ते, त्यामुळे इथं लय मोठा फरक नाही. मॅथमॅटिक्स, गणित हा सेमी इंग्लिशला पण इंग्लिशमध्ये शिकवतात, इंग्लिश मिडियमला पण इंग्लिशमध्ये शिकवणार. सायन्स सेमी इंग्लिशला पण इंग्लिशमध्ये शिकवणार, इंग्लिश मिडियमला पण इंग्लिशमध्ये शिकवणार. राहिला एका विषयाचा, सोशल सायन्सला समाजशास्त्र म्हणतात, इतिहास भूगोल, सेमी इंग्लिशला मराठीमध्ये शिकवतील, इंग्लिश मिडियमला इंग्लिशमध्ये शिकवतील. 5 विषय सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमचे सेम आहेत, एका विषयाचा फरक आहे. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये इतिहास भूगोल शिकणं गरजेचं आहे का, स्वतःला पहिला प्रश्न विचारा आणि मग मुलांना घाला. सेमी इंग्लिशच्या शाळा सरकारी आहेत, खाजगी आहेत. इंग्लिश मिडियम सगळ्या खाजगी आहेत, ढीगभर पैसे, सॉक्स पासून वह्या पुस्तकं सगळं शाळाच विकत्या, कपडे पण. काही दिवस गेलं तर कांदा बटाटा पण शाळा म्हणणार, आमच्या इथे शिकताय कांदे बटाटे आमच्यातनच घ्यायचे. हे सगळं फालतूपणा इकडं चाललाय. सरकारच्या सेमी इंग्लिशच्या शाळा ऑलमोस्ट सगळ्याच आहेत. आता तुम्हाला कुठं जायचं आहे तिथं जाऊ शकताय, पण जो बेसिक डिफरन्स आहे, फरक आहे, तुम्ही सांगितला एकाच विषयाचा आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप कमी लोक सांगतात याबद्दल.